नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहत आहात न्यूज लोकमन. नगर परिषद अंबेजोगाई व बचत गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नगर परिषदेमार्फत अंबेजोगाई येथील महिलांना माहिती दिली जात असून त्यासंबंधीचा स्टॉल टाकून आलेल्या सर्व महिलांचे समस्यांचे निराकरण करून त्यांचे ऑफलाईन फॉर्म भरून घेतले जात आहेत. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. नमस्कार, रोहिणी प्रकाशराव कडेकर, अंबाजोगाई. मी CLF पदाचे अध्यक्ष आहे आणि हा उपक्रम जे राबवलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा आमचे नगर परिषद अंबाजोगाई नगर परिषद यांच्यातर्फे राबवलेला आहे. दोन दिवसापासून हा आमचा कार्यक्रम उपक्रम चालू आहे. याच्यामध्ये शनिवारी आमचे जवळजवळ 60-70 झाले आणि आज 60-70 झाले, म्हणजे एकूण 150 फॉर्म झालेले आहेत आमचे. 150 महिलांनी फॉर्मचा लाभ घेतलेला आहे. अजून आमचं काम चालूच आहे. आम्हाला 8 दिवस हे करायला सांगितलेले. टेंट मध्ये फॉर्म भरायचा 8 दिवस. 8 दिवसासाठी आहे हे. तुम्ही लाभार्थी महिलांसाठी काय आव्हान करणार अंबेजोगाई? लाभार्थी महिलांसाठी आव्हान म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त ज्या याच्यामध्ये बसतात नियमामध्ये 21 वर्षाच्या पुढील आणि 65 वर्षाच्या आतील महिलांनी सर्वात ज्या मजदूर आहेत, ज्यांना म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे, अशा महिलांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या उदरनिर्वाह त्यांची म्हणजे हातभार लागावा. शासनाने जे मंजुरी दिलेली आहे महिलांना, त्यांना काय काय डॉक्युमेंट आणायला सांगाल तुम्ही? त्यांना आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, TC आणि जर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचं सांगितलेलं आहे. आणि जर त्या एखाद्याचं TC नाही तर आम्ही मतदान ओळखपत्र आणि ज्यांनी उत्पन्नाचं काढलेलं आहे त्यांचं उत्पन्नाचं घेत होतो आम्ही. पण 4 तर मेन घेत होतो आम्ही: आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक आणि TC. याच्यावर फॉर्म घेत होतो आम्ही त्यांच्याकडून. हा जो उपक्रम तुमचा शासनामार्फत चाललेला आहे किती दिवस चालू राहणार आहे? हे आता म्हणजे तसं तर 31 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे, पण जास्तीत जास्त इथं टेंट मध्ये आम्ही बाहेर आता अंबेजोगाईमध्ये 2-4 ठिकाणी केलेले आहेत. तर टेंट मध्ये आम्ही 8 दिवस घेणार आहे हा उपक्रम. आणि टायमिंग आमची सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. जे लाभार्थी येणार आहेत महिला त्यांच्याकडनं काही तुम्ही शुल्क आकारता का? नाही, 1 रुपया सुद्धा नाही, कारण आमचे बॅनर्स फ्रीचे लागलेले आहेत. नगर परिषद तर्फे आहे, सरकारतर्फे आहे. सरकारकडून आमच्याकडून आम्ही बचत गटाच्या महिला आहेत. आता हे आम्ही सगळे ह्या बचत गटाच्या महिला आहेत. बचत गटाचं नाव काय तुमचं? माझं आनंदी स्वयंसहायता महिला बचत गट, त्याचे मी अध्यक्ष आहे. आणि अंबेजोगाईमध्ये जेवढे 450 बचत गट आहेत त्याची मी CLF चे अध्यक्ष आहे.